जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम. तर जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम मध्ये जॉग्राफी हे नाव तुम्ही ऐकलं असेल. म्हणजे आपल्या जी काही सतह आहे, आपली जी काही जमीन आहे, या जमिनीवर वेगवेगळ्या प्रकारचे भूगर्भीय त्यानंतर आपण संरचना आहे, वेगवेगळे फीचर्स आहेत आणि या फीचरचा आपण डायरेक्टली अभ्यास करू शकतो का? आपण प्रत्येक गोष्ट पाहू शकतो का? नाही. आपण पूर्ण नदी जी आहे, म्हणजे नदीमध्ये वळण किती आहे, ती सुरू कुठेपासून सुरुवात झाली आहे, कुठपर्यंत पोहोचली आहे, मध्ये काय काय फीचर्स आहेत, तिला कुठल्या प्रकारचे अडथळे येत आहे, कुठल्या प्रकारची जमीन आहे, ठीक आहे. या सर्वच्या सर्व गोष्टी आपल्याला कुठे पाहिजे आहे? जीआयएस मध्ये आपण पाहू शकतो. कारण आपण डायरेक्टली फील्ड मध्ये जाऊन पाहू शकतो, परंतु त्याला काही लिमिटेशन आहे. म्हणजे आपण फक्त एकच वस्तू पाहू, आपण 1 किलोमीटर 2 किलोमीटर मध्येच पाहू. पण जीआयएस हे टूल्स यूज करून, कारण जीआयएस इज अ टूल्स बेस्ड सॉफ्टवेअर, याचे वेगवेगळे टाईपचे सॉफ्टवेअर्स आहेत. जसं जीआयएस ची व्याख्या जर घेतली आपण, एक अशी सिस्टीम जी काय करल, फोटो कॅप्चर करल आणि हे जे काही फोटोज आहे त्या फोटोचा वापर करून आपण वेगवेगळ्या फोटोची अनालिसिस करून आपण त्यामध्ये वेगवेगळे जे काही वॉटरशेड असेल किंवा वेगवेगळे जे काही माउंटेन्स असेल, म्हणजे माउंटेन मधले फीचर्स असेल, जर आपल्याला एखादा एरिया मोजायचा असेल, एखाद्या माउंटेनची लेंथ काढायची असेल, एखादी रिव्हर जर असेल, त्या रिव्हरच्या वेगवेगळ्या ज्या काही ब्रांचेस आहेत, छोट्या छोट्या ब्रांचेस आहेत, जे काही नाले आहे, या नाल्यांची लेंथ पाहायची असेल, यांचं जाळं पाहायचं असेल, यांची डेन्सिटी म्हणजे त्यांचं घनत्व किती आहे, किती दाट आहे हे पाहायचं असेल, किंवा त्यांची फ्रिक्वेन्सी पाहायची असेल, किंवा एक छोट्या नाला जो आहे तो नाला मोठ्या नाल्याला भेटतो तेव्हा या दोघांमधला रेशो किती असेल, म्हणजे एका छोट्या मोठ्या नाल्याला किती छोटे छोटे नाले जे आहे ते जॉईन झालेले हे पाहायचं असेल, किंवा अशा पद्धतीचे जे काही मोठे मोठे नाले आहे ते नाले मोठ्या नदीला जेव्हा मिळतात, ती नदीचं जाळं कशा टाईपचं असेल आणि तो जो जेवढा काही बेसिन आहे त्या बेसिन मधले वेगवेगळे फीचर कशा टाईपचे असेल, याची सर्वच्या सर्व माहिती आपण कशाच्या सहाय्याने घेतो? तर जीआयएस टूल यूज करून घेतो. मग जीआयएस चा अर्थ आपण सांगितला की जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम, म्हणजे भौगोलिक परिस्थिती, जे भूगोल आहे, हा जो सतल आहे, याची प्रत्येक गोष्टीची माहिती आपण एका ठिकाणी वेगवेगळ्या टूल्स घेऊन यूज करतो. मग असे कुठले कुठले सॉफ्टवेअर आहेत? काही सॉफ्टवेअर हे फ्री सॉफ्टवेअर, काही फ्री आहे, त्याला कुठलाही पैसा लागत नाही, त्याला आपण विकत घेण्याची काही आवश्यकता नाहीये. पण काही असे सॉफ्टवेअर आहे जे पेड सॉफ्टवेअर आहे, जे आपल्याला विकत घ्यावं लागते. उदाहरण जर घ्यायचं झालं तर आर्कजीआयएस सॉफ्टवेअर हे तुम्हाला विकत घ्यावं लागते आणि विकत घेतल्यानंतर त्याचे जे काही लायसन असेल ते लायसन की घेतल्यानंतर आपल्याला त्याला ऑपरेट करता येईल. आणि वेगवेगळ्या टाईपचे जे काही संस्था आहे, म्हणजे MRSAC आहे, RRSAC आहे, NRSA आहे, त्या बरेचसे जे काही संस्था आहे, किंवा जीआयएस आहे, जिओलॉजिकल सर्वे आहे, जे काही महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जे काही रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट इन्फॉर्मेशन घेऊन त्याच्यावर वर्क करते त्या संस्था आहेत. त्या संस्था हे सॉफ्टवेअर यूज करून त्याचा वापर करून, पण ह्या वापर करताना आपल्याला असं एक सॉफ्टवेअर आहे जे सॉफ्टवेअर फ्री आहे. तुम्ही QGIS नावाचं सॉफ्टवेअर गुगल वरून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि आपल्या लॅपटॉप मध्ये त्याचा यूज करू शकता. आता जीआयएस चा यूज कशामध्ये केला जातो? कारण जीआयएस आपण म्हणतो जीआयएस इज अ टूल बेस्ड सॉफ्टवेअर, पण त्याचा यूज सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केला जाते. उदाहरण घ्यायचं झालं तर पहिलं क्षेत्र जिओलॉजी, भूगर्भशास्त्र. भूगर्भशास्त्रामध्ये जे काही वेगवेगळे भूगर्भीय फीचर्स आहेत त्याचा अनालिसिस करण्यासाठी आपण जीआयएस चा यूज करू शकतो. ऍग्रीकल्चर मध्ये सुद्धा जर एखादं लँड जर असेल, त्याचं क्षेत्रफळ मोजायचं असेल, वेगवेगळे शेती जर असेल तर शेतामध्ये वेगवेगळे क्रॉप जर असेल ते आयडेंटिफाय करायचं असेल, शोधायचं असेल, त्यासाठी सुद्धा आपण जीआयएस सॉफ्टवेअर यूज करू शकतो. टाउन प्लॅनिंग, आता हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे टाउन प्लॅनिंग आणि स्थापत्य. यासाठी आजकाल जीआयएस सॉफ्टवेअर आहे हे सर्वात जास्त वापरलं जातं. आता टाउन प्लॅनिंग मध्ये बऱ्याच ठिकाणी बरेचसे काही प्लॉट्स असेल किंवा याच्या व्यतिरिक्त छोटे छोटे काही एरिया असेल, हे आपल्याला लोकेट करायचे असेल, त्यासाठी सुद्धा आपण जीआयएस चा यूज करू शकतो. त्यानंतर फॉरेस्ट मॅनेजमेंट मध्ये सुद्धा
जीआयएस सॉफ्टवेअर जे आहे ते जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम थ्रू आपण बरंचसं प्लॅनिंग सुद्धा करू शकतो. म्हणजे जीआयएस सॉफ्टवेअर आपल्याला प्लॅनिंग करण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. मग फॉरेस्ट मध्ये करायचं